यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 48 जागा असलेल्या महाराष्ट्रातील मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। राजकीय उलथापालथ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये झालेली फोडाफोडी, शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार नेमका कसा आणि कुणाला कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आणि काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी या दोन आघाड्यांमध्ये थेट लढत होणार आहे हे आता जवळपास निश्चित झालं आहे। महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक राजकीय पक्षाला मित्र पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवणं भाग आहे। सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपाही त्याला अपवाद नाही। त्यामुळेच स्वबळाचे नारे देत असतानाच भाजपाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गट फुटल्यानंतर आपल्यासोबत घ्यावे लागलेत। मात्र असं असलं तरी राज्यात असेही काही मतदारसंघ आहेत जिथं भाजप स्वबळावर निवडणूक सहजपणे जिंकू शकतो। असाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर। सध्या भाजपाचे गोपाळ शेट्टी हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत। तसेच त्यांनी गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल 4.5 लाखांहून अधिक मताधिक्यानं इथं विजय मिळवलाय। आता गोपाळ शेट्टी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवून विजयाची हॅट्रिक नोंदवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र भाजपा इथून उमेदवार बदलण्याची शक्यता असून विनोद तावडेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली इथं सुरू आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये खेचाखेची सुरू आहे। तेव्हा सध्या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे, इथं कुणाचं पारडं जड आहे याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मुंबई म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला असं राजकीय जाणकार म्हणत असले तरी गेल्या काही वर्षात भाजपाने मुंबईत आक्रमकपणे आपला प्रभाव वाढवलाय। मात्र मुंबईतील काही भाग असे आहेत जिथं पूर्वीपासूनच भाजप प्रभावी आहे। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ त्यापैकी एकच। या मतदारसंघाचा इतिहास आणि भूगोल थोडक्यात पाहायचा झाल्यास सुरुवातीच्या काही निवडणुका सोडल्यास या मतदारसंघामध्ये भाजपचंच वर्चस्व राहिलेलं आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी हा मतदारसंघ भाजपासाठी बांधला। राम नाईक हे स्वतः या मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून आले होते। अखेर 2004 मध्ये अभिनेता गोविंदा याला उमेदवारी देत काँग्रेसनं भाजपचा हगड बेधला होता। पुढे 2009 मध्ये मनसेनं केलेल्या मतविभागणीमुळे इथं भाजपाचा पुन्हा एकदा पराभव झाला होता। मात्र 2014च्या मोदी लाटेत भाजपाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा खेचून आणला। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत। त्यापैकी 4 मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत, तर एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे। आता या मतदारसंघांचा सविस्तर आढावा घ्यायचा झाल्यास मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे बोरिवली। या मतदारसंघात भाजपाचे सुनील राणे हे विद्यमान आमदार आहेत। सुनील राणेंनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कुमार किल्लारे यांचा तब्बल 95,000 मतांनी पराभव केला होता। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना 1,18,000 मतांचं दणदणीत मताधिक्य मिळालं होतं। गुजराती मतदारांचं लक्षणीय प्रमाण असलेला हा मतदारसंघ भाजपाच्या मुंबईतील सुरक्षित मतदारसंघांपैकी एक असून येथून यावेळी भाजपाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे। या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दहिसर। या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या मनीषा चौधरी ह्या विद्यमान आमदार आहेत। 2014 मध्ये स्वतंत्रपणे लढताना हा मतदारसंघ भाजपाने शिवसेनेकडून खेचला होता। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनीषा चौधरी यांनी काँग्रेसच्या अरुण सावंत यांचा तब्बल 64,000 मतांनी पराभव केला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीतही इथून भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना जवळपास 79,000 मतांची आघाडी मिळाली होती। आता शिवसेनेतील फूट आणि ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत असल्यानं येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या मताधिक्यात इथून काहीशी घट होऊ शकते। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मागाठाणे। या मतदारसंघात प्रकाश सुर्वे हे विद्यमान आमदार असून ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत। प्रकाश सुर्वे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या नयन कदम यांचा जवळपास 49,000 मतांनी पराभव केला होता। तर लोकसभा निवडणुकीत इथून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना तब्बल 72,000 मतांची आघाडी मिळाली होती।
या मतदारसंघात मनसेचा चांगला जनाधार आहे. तसेच ठाकरे गटाचीही बऱ्यापैकी इथं ताकद आहे. मात्र गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये इथून भाजपाला भरभरून मतदान होताना दिसलंय. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघातून भाजपाला बऱ्यापैकी आघाडी मिळू शकते. या लोकसभा मतदारसंघातील 4था विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कांदिवली पूर्व. या मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर हे आमदार आहेत. भातखळकर यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अजंता यादव यांचा तब्बल 53,000 मतांनी पराभव केला होता. या विधानसभा मतदारसंघातही भाजपाची ताकद बऱ्यापैकी आहे. तसेच मागच्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना तब्बल 80,000 मतांची आघाडी मिळाली होती. सध्याची परिस्थिती पाहता यावेळीही इथून भाजपाला आघाडी मिळू शकते. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील 5वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चारकोप. चारकोप विधानसभा मतदारसंघात भाजपाचे योगेश सागर हे विद्यमान आमदार आहेत. ते सलग 3 वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. योगेश सागर यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कालू बुधेलिया यांचा 74,000 मतांनी पराभव केला होता. तर 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना इथून जवळपास 95,000 मतांची आघाडी मिळाली होती. या मतदारसंघातही इतर पक्षांच्या तुलनेत भाजपा बऱ्यापैकी भक्कम आहे. त्यामुळे इथूनही लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघातील 6वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालाड पश्चिम. या मतदारसंघात काँग्रेसचे असलम शेख हे विद्यमान आमदार आहेत. असलम शेख यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या ठाकूर रमेश सिंग यांचा 10,000 मतांनी पराभव केला होता. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील मालाड पश्चिम हा असा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे जिथं भाजपा काहीसा कमकुवत आहे. मात्र असं असलं तरी 2019च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातूनही भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना 20,000 मतांचं मताधिक्य मिळालं होतं. पण सध्याच्या परिस्थितीत या मतदारसंघात भाजपाला निवडणूक काहीशी जड जाऊ शकते. तसेच इथं भाजपा आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होऊ शकते. एकंदरीत मुंबई उत्तर या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, इतिहास आणि बलाबल पाहिल्यास सध्या तरी हा मतदारसंघ हा भाजपासाठी बऱ्यापैकी अनुकूल आहे. त्यामुळेच इथून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपामधील अनेक बडे नेते इच्छुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. मात्र असं असलं तरी हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना उमेदवारी मिळू शकते किंवा 2019 प्रमाणे एखाद्या सेलिब्रिटीला मैदानात उतरवण्याचा डाव काँग्रेसकडून खेळला जाऊ शकतो. मात्र तो कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंकाच आहे. 2019ला काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांनी अर्ज भरला होता. पण आता यावेळेस नेमका कोणाचा चेहरा महाविकास आघाडी पुढे करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. ठाकरे गटाला इथं संधी मिळाली तर काही चमत्कार घडू शकतो का, हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. सोबतच सध्या हायकमांडच्या जवळचे नेते मानले जाणारे विनोद तावडे हे सुद्धा या सेफर मतदारसंघातून उमेदवारीच्या तयारीत असल्याचं कळतंय. पण मग भाजप खरंच निर्विवाद विनिंग कॅपॅसिटी असलेल्या गोपाळ शेट्टींना हटवून विनोद तावडेंना इथून उमेदवारी देईल? विनोद तावडे इथून जिंकू शकतील आणि भाजपनं उमेदवार बदलला तर त्याचा भाजपला फायदा होईल की मग महाविकास आघाडीला? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुमच्या मते मुंबई उत्तरचा पुढचा खासदार कोण होऊ शकतो? गोपाळ शेट्टी, विनोद तावडे की मग अजून कोण? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.